भूषण यंदाच्या मोसमामध्ये पावसाने पुणेकरांना हुलकावणी दिली होती। यंदा जेमतेम 50% पाऊस पुण्यामध्ये झाला होता आणि आता पावसाप्रमाणेच थंडी देखील पुणेकरांना हुलकावणी देणार का अशी शक्यता दिसत होती। कारण डिसेंबर संपत आला तरी म्हणावी तशी थंडी पुण्यात पडलेली नव्हती। मात्र मागील 2 दिवसांपासून पुण्यात थंडी जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि काल तर पारा बऱ्यापैकी खाली घसरला होता। काल 12.6 डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती। या मोसमातलं किंवा या हंगामातलं ते सर्वात कमी तापमान होतं। मात्र आज आणखीन 3 डिग्री सेल्सिअसनी हा पारा घटलेला आहे आणि आज 9.6 डिग्री सेल्सिअस एवढी तापमानाची पुण्यात नोंद झालेली आहे आणि पुढील 2-3 दिवसात ही थंडी अशीच कायम राहण्याची शक्यता आहे किंवा पारा असून देखील कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। कालपासून किंवा मागच्या 2 दिवसापासून आलेल्या या थंडीमुळे थंडीत जरी पारा 9-10 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेला असला तरी पुणेकर याचं स्वागतच करताना दिसत आहेत। कारण 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर थंडी आलेली आहे आणि त्यातच पुढचे 4 दिवस सलग सुट्ट्या आहेत त्या आणि ख्रिसमस आहे, न्यू इयर एंड आहे। त्यामुळे या थंडीचा आनंद घेतानाच पुणेकर दिसत आहेत। पुणेकरांनी जे स्वेटर असतील, कानटोपे असतील किंवा थंडीचं जे उबदार साहित्य होतं ते सर्व बाहेर काढलेलं आहे आणि या थंडीमध्ये पुणेकर सध्या आनंद घेताना दिसत आहेत आणि पुढचे काही दिवस तरी पुण्यात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही थंडी अशीच कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। भूषण, धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।